केंद्रीय निवडणूक आयोगाने 12 राज्यातील 26 राज्यसभा जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील एका जागेचाही समावेश आहे. सुनेत्रा पवार यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आणि उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर 6 मे रोजी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या रिक्त झालेल्या जागेसाठी आता 18 जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. महायुतीकडे स्पष्ट संख्याबळ असल्यामुळे या निवडणुकीत त्यांच्या उमेदवाराचा विजय हा जवळपास निश्चित मानला जातोय. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. राज्यसभेसाठी सध्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जातंय. सूत्रांच्या माहितीनुसार अंतिम निर्णय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार घेणार आहेत. दरम्यान भुजबळ यांनी यापूर्वी लोकसभा किंवा राज्यसभेवर पाठवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांना उमेदवारी दिल्यास त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना मंत्रीपद द्यावं अशी अटही चर्चेत आहे. 1 जूनला अधिसूचना जारी होणार असून 18 जूनलाच मतदान आणि मतमोजणी पार पडणार आहे.